जय जय रघुवीर समर्थ. गुरुचरित्रातील 14वा किंवा 18वा अध्याय महिलांनी वाचावा का, असा अनेक महिलांना प्रश्न पडतो. तसेच याचे वाचण्याचे नियम काय आहेत, किंवा आमच्याकडून काही चुकलं तर आमचं वाईट होईल का, आमच्यावरती संकट येईल का, असं अनेकांना भीती वाटत असते. या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर मी या व्हिडिओत देणार आहेत. सर्वात प्रथम म्हणजे काय, तर गुरुचरित्राचं नित्यपठन स्त्री असो अगर पुरुष असो दोघेही करू शकतात. फक्त स्त्रियांसाठी काय नियम आहेत की मासिक धर्माचं पालन करून स्त्रियांनी याचं पठण करायचं. म्हणजेच काय, मासिक धर्म ज्यावेळेस येतो त्यावेळेस 4 ते 5 दिवस फक्त हे पठण करायचं नाही, बाकी 5 दिवसानंतर तुम्ही हे पठण करू शकतात. तसेच पुरुषांसाठी काय आहे, तर फक्त स्वच्छता ठेवायची आणि मनामध्ये भाव ठेवून गुरुचरित्राच्या 14व्या किंवा 18व्या अध्यायाचं पठण करायचं. आता वेळ कधी आहे, जर तुम्हाला सकाळी वेळ असेल तर तुम्ही सकाळी पठण करू शकता, किंवा संध्याकाळी वेळ असेल तर संध्याकाळी ऑफिसहून आल्यावर सुद्धा तुम्ही याचं पठण करू शकता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काही चुकलं तर आमच्यावर संकट येईल का, विपरीत परिणाम होतील का, असं अनेकांना भीती वाटत असते. परंतु आपले दत्तगुरु हे आपले सर्वांचे सद्गुरू आहेत, किंवा कोणतेही सद्गुरू असो आपल्या भक्ताचं कधीच ते वाईट करत नसतात. फक्त तुमच्या मनात शुद्ध भाव ठेवा आणि तुम्ही नित्य पठण करा. पहा, तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडतील. जय जय रघुवीर समर्थ.